महाराष्ट्रात दाखल होत आहे आणि नंदुरबारमध्ये त्यांची जी पहिला कार्यक्रम आहे तो नंदुरबारमध्ये संपन्न होणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। नाना, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे? तयारी आपण बघतोय, जय्यत तयारी आहे आणि भारत मातेसाठी, तिचं संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी योद्धा राहुल गांधीच्या रूपाने महाराष्ट्रात येतो आहे। ही योद्ध्याची भूमी आहे, विचाराची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या यात्रेचं स्वागत आम्ही जय्यत तयारीने करतो आहे आणि इथूनच केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार, राज्यातलं भाजपचं आणि भाजपनी सरकार यांचं पाय उतार व्हायची वेळ आता आलेली आहे आणि राहुल गांधींची ही आंधी जी आहे, विचार आहे, या विचाराला हे टिकू शकणार नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय की कालच केंद्राच्या सरकारने CA कायदा आणला। जो समान नागरिक कायद्याचा जे उल्लेख करायचे तो कुठं गेला कायदा यांचा? हे लोक हिंदूंनाही फसवतात आणि मुस्लिमांनाही फसवतात, हे चित्र आपण पाहतोय। हे सगळ्या देशाच्या लोकांना फसवलं, ज्यांना कुठल्या धर्माशी घेणं दिलं नाही, अशी ही मानसिकतेचे लोक जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना आता पाय उतार झाल्याशिवाय आता त्यांना पर्याय नाही आणि राहुल गांधीजीच्या नेतृत्वात इंडिया अलायन्सचं सरकार देशामध्ये आल्याशिवाय आता जनता या देशातली थांबणार नाही, अशी परिस्थिती आहे। नक्कीच नंदुरबार आणि काँग्रेसचं देखील एक अनोखं नातं आहे। काँग्रेसने देखील अनेक जे मोठे निर्णय आहेत ते नंदुरबारमधून घेतलेले, त्यामुळे आणखी काही जे निर्णय आहेत ते इथनं राहुल गांधी घेऊ शकतात। काही नवीन आपल्याला या ठिकाणून बघायला मिळेल का? मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी महिलांना निवस्त करून त्यांची धिंड काढली, त्यांना जिवंत पेटवण्यात आलं। आमचा नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे। मणिपूरमध्ये ज्या महिलांना पेटवलं गेलं त्या आदिवासी महिला होत्या। आदिवासीच्या अस्मितेचं, आदिवासी संस्कृतीला संपवण्याचं काम भाजप RSS करताना आपण पाहतोय। वनवासी कल्याण योजनेच्या माध्यमातून आदिवासीच्या पूर्ण संस्कृतीला संपवायला हे लोक निघालेले आहेत, हे चित्र आपण पाहतोय। आदिवासी संस्कृती कायम राहिली पाहिजे, आदिवासींचं हे मोठं योगदान या भारतीय स्वातंत्र्यामध्ये राहिलेलं आहे। भगवान बिरसा मुंडापासून तर अनेक आपण त्यावेळेच्या महापुरुषांना पाहतोय। त्यामुळे ही जी काही सगळी परिस्थिती आहे, या परिस्थितीचं रक्षण करण्यासाठी राहुल गांधीजी स्वतः नंदुरबार जिल्ह्यातूनच महाराष्ट्रामध्ये जातात आहेत। त्यामुळे याचं अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी आहे आणि नंदुरबारची ही जागा काँग्रेसच्याच आघाडीमध्ये जिंकली जाणार, याला आता कुठलंही दुमत नाही। आतापर्यंत आपण भारत जोडो यात्रा बघत होतो, परंतु जी उत्तर महाराष्ट्रात ती भारत जोडो न्याय यात्रा बघतोय। न्याय यात्राच आहे ना। मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी महिलांना जाळण्यात आलं, आदिवासी समाजामध्ये आपसात भांडण केलं गेलं होतं, तर आखरी या पद्धतीनं देशातल्या न्यायव्यवस्था संपवायचं काम या लोकांनी केलेलं होतं आणि म्हणून न्यायव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी, देशाचं संविधानाचं रक्षण करण्यासाठी, देशाची लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी राहुल गांधीजी म्हणजे एवढी मोठी परिक्रमा करून येतात आहेत, याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। नक्कीच याबरोबर एक प्रश्न, प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलं आहे। ज्या महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात त्यांनी पत्र लिहिलं आहे। मला माहिती नाही आहे, पण उद्धव ठाकरे साहेबांशी त्यांचा संपर्क आहे। काय मीटिंग वगैरे असतील तर आम्ही आमच्याकडून बाळासाहेब थोरातांना तिथं त्या कमिटीमध्ये टाकलेलं आहे, त्यांची मला माहिती नाही। प्रतिभा धानोरकरांनी देखील खंत जी आहे ती व्यक्त केली आहे, माझ्या पतीनंतर मला मारण्याचा प्रयत्न आहे असं देखील ते म्हणाले। मला माहिती नाही, तुमच्या माध्यमातून आता कळलेलं, मी त्यांना विचारतो काय झालं। धन्यवाद। आपण बघितलं आपल्यासोबत होते नाना पटोले आणि यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नावरती बोलण्याचं जे आहे ते टाळलेलं आहे। माहिती घेऊन सांगतो अशी जी माहिती आहे ती या ठिकाणी त्यांनी दिली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।